इथे भद्रसेन नावाचा एक राजा जो होता तो राज्य करत होता आणि त्याची भद्रावती नावाची ही नगरी होती। भद्रावती नगरीत खूप आनंदी आणि सुखी लोकांचं जीवन होतं आणि हा राजा जो होता हा प्रभू रामचंद्रांचा निस्सिम भक्त होता। इथे बाजूलाच एक कुंड आहे, त्या कुंडात जाऊन तो दररोज रामरायाची आराधना करायचा, त्यांची भजनं तो गात असे। असं सांगितलं जातं की एकदा हनुमान बजरंगबली इथून जात होते आणि भद्रसेनाच्या त्या सगळ्या भजनं ऐकून ते इतके गुंग झाले किंवा तल्लीन झाले आणि त्यांना निद्रा या ठिकाणी जी आहे ती लागली किंवा ते या ठिकाणी झोपले। आणि मग जेव्हा त्यांना जाग आली त्याची भजनं सगळी संपल्यानंतर तेव्हा त्यांनी भद्रसेनला विचारलं की तुला काय पाहिजे ते माग, मी खूप खुश झालो आणि तुझ्यासारखा मी रामभक्त कुठे पाहिला नाही। तर भद्रसेन त्याला इतकंच म्हणाले की माझ्या राज्यात कशाचीही वानवा नाही आहे, सगळे लोक आनंदी आणि सुखी आहेत, फक्त तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल तर तुम्ही सुद्धा